हाय स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नवसाहित्य, ग्रामीण तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंड, निवडणूक, वाङ्मय तर यामधील आपण असाइनमेंट घेतलेली आहे। तर ती असाइनमेंट जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकतात। चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर पहा, आज आपण BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं मुक्त विद्यापीठात शिक्षण चालू आहे, तर त्यांच्यासाठी काही असाइनमेंट दिले असतील, तर त्या असाइनमेंट तुम्हाला कशा प्रकारे कंप्लीट करायचे आहेत तर ते मी आज सांगणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे, ठीक आहे। तर आज आपला विषय आहे कथा स्वरूपाने रचना, कादंबरी स्वरूपाने रचना आणि कादंबरी आकलनांनी विश्लेषण। तर अशा पद्धतीने ह्याचा जे काही प्रश्न आहेत तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। तर तुम्ही अशा प्रकारे प्रोजेक्टचे पेपर सुद्धा घेऊ शकतात। तुम्हाला हे 100 पेजेस तुम्हाला 70 रुपीजमध्ये भेटून जातील। ते कुठल्याही दुकानात स्टेशनरीमधून घेऊ शकतात, ठीक आहे। त्यानंतर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, मराठी कथेची परंपरा थोडक्यात स्पष्ट करा। तर हा क्वेश्चन आहे आणि याचा आन्सर मी तुम्हाला दाखवत आहे। वरती पेज नंबर आहे, पेज नंबर तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमचं मागे पुढे आन्सर होणार नाही, ठीक आहे। तर BA मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची असाइनमेंट आपण घेत आहोत। तर फर्स्ट क्वेश्चन आहे, मराठी कथेची परंपरा थोडक्यात स्पष्ट करा। तर पहा, याचा आन्सर मी तुम्हाला शेअर करत आहे। तुम्ही याला स्टॉप करून हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर कंप्लीट करत असाल असाइनमेंट आणि तुम्हाला सुद्धा हाच क्वेश्चन असेल तर तुम्ही हेच आन्सर लिहून असाइनमेंट ही सबमिट करू शकतात। तर हे झालं आपलं पेज 1। त्यानंतर पेज नंबर 2, पेज नंबर 2 वरती सुद्धा त्याचाच आन्सर हे आपला आलेला आहे। मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे। हे पहा, काही ओळखू येत नसेल, स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला नक्की कळवू शकतात। मी आणखीन याचं तुम्हाला PDF हवं असेल तर PDF सुद्धा शेअर करेन, ठीक आहे। त्यानंतर थर्ड पेज पहा, क्वेश्चन पहिल्याचं 1, 2 आणि हे थर्ड पेज अर्ध इथंपर्यंत आलेलं आहे आन्सर। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा, किडलेली माणसे या कथेतील चाळीचे वर्णन करा। तर किडलेली माणसे कथेमध्ये आपण कसं वर्णन करत असतो, कथेमध्ये काय होतं तर जे आपल्या भूतकाळात घडलेलं आहे तर ते मानून आपण हे करत असतो, कथा तयार करत असतो, ठीक आहे। भूतकाळात म्हणजे कसं की रविवारची दुपार होती, मुंबईत जाते दंग्यांच्या उम्रज्वाला भडकल्या होत्या। तर हे तुम्हाला अक्षर तुम्हाला ओळखू येत आहे की नाही मला माहिती नाही, परंतु छानच अक्षरात लिहिलेलं आहे व्यवस्थित। तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहू शकतात। तर हे आहे सेकंड क्वेश्चन। तर सेकंड क्वेश्चन तुम्हाला लक्षात आला असेल तर पेज नंबर पहा, 4 पेज नंबर, ठीक आहे। त्यानंतर पेज नंबर 5 वरती दुसऱ्याच क्वेश्चनचा आन्सर आपला आलेला आहे। हे पहा, व्हिडिओ स्टॉप करा। त्यानंतर पेज नंबर 6, पेज नंबर 7 वरती थर्ड क्वेश्चन घेतलेला आहे पहा, भूक या कथेतील भिका व्यक्तिरेखा स्पष्ट करा। तर हे जे काही आन्सर आहेत ना तर हे तुमच्या बुकमध्येच अवेलेबल आहे। ज्यांना कोणा सापडले नसतील त्यांनी हे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे। पेज नंबर 7 वरती आपण आलेलो आहोत। या चॅनेलवर पूर्ण तुम्हाला BA BCom तसेच सर्व तुम्हाला सिलेबस वगैरे भेटून जाईल।
काही हवं असेल तुम्हाला नोट्स वगैरे तर तुम्ही मला कमेंट करा. टेलिग्रामला जॉईन करा. आपलं चॅनेल आहे टेलिग्रामचं सुद्धा, त्यावर मी नोट्स शेअर करत असते. त्यानंतर पेज नंबर 8 थर्ड क्वेश्चनचा आन्सर हे आपलं पेज नंबर 8 पर्यंत आलेलं आहे. आणखीन एक पेज आहे, ठीक आहे. जर व्हिडिओ तुमच्या खरंच उपयुक्त होत असतील तर कमेंटमध्ये थँक्यू मॅम किंवा तुम्हाला वाटेल तसं तुम्ही मला कळवू शकतात. जर युजफुल होत नसतील तर मी या BAच्या जो काही तुमचा सब्जेक्ट आहे त्यावर व्हिडिओ बनवणार नाही. तर पहा, त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे तो म्हणजे गारंबींचा बापू मधील प्रादेशिकता विशद करा. पेज नंबर 10 वरती आपण आलेलो आहोत. स्क्रीनवर काही प्रॉब्लेम असेल, काही ओळखू येत नसेल, कमेंट करा. तुमच्या कमेंटला आन्सर दिलं जाईल, ठीक आहे. त्यानंतर पेज नंबर 11 एकूण तुम्हाला असाइनमेंटमध्ये 5 क्वेश्चन दिले जातात. तर त्या 5 क्वेश्चन आपण घेत आहोत प्रत्येक असाइनमेंटमधील. त्यानंतर पेज नंबर 12 वरती पहा 5वा क्वेश्चन, नामुष्कीचे स्वगत या कादंबरीची शैली विशद करा. तर पहा, हे वाचत बसणं पॉसिबल नाही म्हणूनच मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे, ठीक आहे. असाइनमेंटमध्ये जर तुमच्या सरांनी सांगितले असेल की यामध्ये कलरचा यूज करा तरच करा, नाही तर तुम्ही असाइनमेंटमध्ये कुठल्याही कलरचा यूज करायचा नाही जेणेकरून, ठीक आहे. त्यानंतर पेज नंबर 13 वरती आपण आलेलो आहोत. पहा याचा आन्सर. त्यानंतर पेज नंबर 14 तर हे आहे 5व्या क्वेश्चनचा आन्सर. तर अशा पद्धतीने आपण 5 क्वेश्चन हे बघितलेले आहेत. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर एकूण 14 पेजेसचा तुमचा हा प्रोजेक्ट झाला पाहिजे, ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आधुनिक जगाचा इतिहास यामधील असाइनमेंटमधील क्वेश्चन सोडवून घेणार आहोत. त्याआधी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.